मंडळी, पत्नीच्या काही कामांमुळं पती धन श्रीमंत होतो. त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते. यासोबतच काही अशा चुका असतात, त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कामं आहेत जी पत्नीनं केल्यामुळं पती धन श्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीनं कधीही करता कामा नये. मंडळी, कोणत्याही स्त्रीनं जर लवकर झोपलं तर त्या घरात बरकत येते. काय होतं, जर एखादी महिला जागी राहत असेल म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणता तरी फार मोठी समस्या येणार आहे. त्यामुळं कोणत्याही महिलेनं रात्री उशिरा कधीही जागणं योग्य नाही. असं केल्यानं भयंकर दोष लागतात. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठलं पाहिजे. धर्मशास्त्राच्या नुसार ज्या घरात महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू, केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते. त्यामुळे तुम्ही असं कधीच करता कामा नये. जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळं मर्यादितच झोप घेतली पाहिजे. कारण जास्त झोपून राहणं ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचं आहे. प्रत्येक महिलेनं आपण रात्री झोपायला जाण्यापूर्वी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करून जर झोपण्यासाठी जात असाल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यामुळं तुमच्या मनात निगेटिव्हिटी होते आणि तुमचं मन सतत निगेटिव्ह असतं आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम असा होतो की नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते. ती ऊर्जा येऊ देऊ नका आणि आनंदी राहा. मित्रांनो, कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये. तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही. परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी काही गोष्टी काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणं सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबादीचं कारण बनतं. मंगळवार, शनिवार आणि गुरुवार जेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि ही वेळ तुमचा विनाश करू शकते. उशिरा उठण्याची गोष्ट तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्यानं त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात. पहाटे 4:30 ते 5पर्यंत म्हणजे 4 ते 5:30पर्यंत उठणं हे तुमच्या जीवनात उन्नतीचं आणि कामयाबीचं लक्षण दर्शवतं. यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो. जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये कायम ती वास करते. म्हणून आपल्या कुटुंबाचा जर कुठल्याही महिलेला धनप्राप्ती हवी असेल किंवा आपल्या पतीला भरपूर बरकत मिळावी असं जर वाटत असेल तर त्या महिलेनं रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. पहाटे 4 ते 5:30 या वेळेमध्ये ती जर जागी होत असेल, सकाळी उठत असेल तर तिच्यावर, तिच्या कुटुंबावर, तिच्या पतीवर धनलाभ होणार आहे, लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि भरपूर धनश्रीमंती येणार आहे.